देवेंद्र फडणवीस साहेब 100% मराठ्यांना आरक्षण देते, पण जरांगे पाटलांना फक्त आवडत्याच मंत्र्यांना भेटायचं का? देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटायचं नाही का? काढा बाईट त्यांची 16 तारखेची, ही यांची बाईट. मग शब्द काय गेला माझ्या गरीब मराठ्यात? देवेंद्र फडणवीस साहेब 100% आरक्षण देतील, आम्हाला बोलवा ना. का तुम्हाला नुसतं आवडत्याच मंत्र्यांना भेटायचं? तुमच्या संभ्रम मराठा समाजाचा असा घालून दिला की आम्ही आरक्षण द्यायला तयार आहेत, पण जरांगे पाटील आम्हाला बोलवीत नाही. मराठ्यांनाही वाटलं असतं ते देत तर का बोलवीत नाही. 17 तारखेला तुमच्या मीडियाच्या बांधवाला सांगितलं, ये बाबा दे ना. आता मला वाटतं याच्यातून किमान प्रसाद लाड साहेबांचे डोळे उघडतील असं मला वाटतं. मला त्यांना टार्गेट करायचं नाही, त्यांना दोष द्यायचा नाही, कारण त्यांनी सांगितलं की मी मराठा आहे म्हणून दोष द्यायचा नाही. पण डोळे उघडले असतील मात्र एवढं खरं की तो हा देवेंद्र फडणवीस किती कलाकार आहे, म्हणून मी त्याला बोलतो, बाबा देवेंद्र फडणवीसचं का माझं शत्रुत्व, त्याचा महाका बांधाला बांध. मग आपल्या आईला हणलं, मराठ्यांची आई माझी आई आहे म्हणून मी त्याला बोललो. बळच नाही बोलत बाबा मी कोणाला. ही आता डोळे उघडले असतील जरांगे पाटील का बोलतायत देवेंद्र फडणवीसला? कारण मराठ्यांविषयी ठासून भरलेला द्वेष, मराठ्यावर जेवढा अन्याय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न. पुन्हा सांगतो आजच्या प्रेसच्या माध्यमातून, आणखीनही मराठ्यांचे मन जिंकायला देवेंद्र फडणवीसांना संधी आहे. नाही आम्ही शत्रू, तुम्हाला कधी मानत नाही, मानणार. माझं म्हणणं समजून घ्या रे. भाजपमधले मराठ्यांचे मंत्री आमदार समजून घ्या रे. तुमची सुद्धा लेखबाळ मोठी होणार आहे रे. तुमची नसन होणार तर तुमच्या कार्यकर्त्याची मराठीची होणार आहे. तुमची ओढ ही मराठ्यांच्या बाजूने असलं पाहिजे. एवढं जरी झालं, लाडांना एवढं जरी कळालं आपलाच माणूस दोषी आहे, मनातली मनात म्हणतो मी, तरी खूप झालं. आपलं 30 फायनल, आपलं 30ला फायनल. 2-3 गोष्टी तेवढ्या सांगायच्या, त्या पुन्हा एकदा सांगतो. हे कठोर आणि कडक